नमस्कार, मी आहे रुपाली आणि आपल्या रुपाली स्टाईल या मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा जो लावतो तर तो अखंड दिव्याचे मी आज नियम तुम्हाला सगळे म्हणजे अखंड दिवा कोणता लावायचा, दिवा कसा निवडायचा, दिव्यामध्ये वात कशाची असावी, ती किती पदरी असावी, दिव्यामध्ये तेल वापरायचं की तूप वापरायचं, आणि जर तेल वापरणार असाल तर ते तेल नक्की कोणतं वापरायचं, त्याचबरोबर दिव्याची वातीची दिशा कोणती ठेवायची किंवा दिवा कुठे ठेवायचा, दिव्याची काजळी आली असेल तर आणि काजळी ती येतेच तर ती काजळी कशी काढायची, त्याच्यामुळे दिवा आपला विजला जाणार नाही, तो कंटिन्यू असा चालेल। आणि दिवा जर अचानकपणे विजलाच गेला तर काय करायचं, या सर्व गोष्टींची माहिती म्हणजेच अखंड दिव्याची सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। प्रत्यक्ष अखंड दिवा कसा लावायचा किंवा अष्टदल कमल कसं काढायचं, कशाने काढायचं हे सुद्धा मी आज दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। तर व्हिडिओला सुरुवात करूया, चला तर मग। आपण जी रोजची देवपूजा करतो तर त्या रोजच्या देवपूजेतील दिवा असो किंवा नवरात्रीतील दिवा असो म्हणजे अखंड दिवा असो, आपण तो तसाच जमिनीवर कधीही ठेवत नाही, त्याला काहीतरी आसन आपण देतोच त्याला, म्हणजे देवपूजेमधला हा एक नियम पण आहे। कारण मग कोण त्याला फुलांचं आसन देतं, कोण तांदळाचं देतं किंवा फुलांच्या पाकळ्या असो किंवा मग एक छोटासा पाट असू दे, तर या पद्धतीनंच आपण दिवा हा ठेवूनच मग आपण त्याला प्रज्वलित करून मग आपण देवपूजा करतो किंवा कोणतीही सेवा करतो, तर हा पण देवपूजेतील एक नियमच आहे। तर सर्वात अगोदर आपण दिवा प्रज्वलित करून मगच पूजेला सुरुवात करायची आहे। तर नवरात्रीतील उत्सवामधला अखंड दिवा जो आपण लावतो तर त्या दिव्याला आपण अष्टदल कमळ सुद्धा काढतो, तर ते कसं काढायचं ते आपण पुढे बघूया। तर आता इथे मी कापूस घेतला आहे बघा, तर मी अगोदर दाखवलं म्हणजे त्या पद्धतीनं एक जाड असा किंवा चपटा सपाट असा लांब असा कापूस हे बघा इथे दिसतोय या पद्धतीनं, आणि जो लांब असेल ना जास्त तर आपल्याला त्याची वात पण लांब काढता येते, किंवा मग या पद्धतीचा कापूस घ्या। आता इथे तुम्ही जे आपलं रक्षासूत्र असतं तर तेही तुम्ही घेऊ शकता, पण त्याच्यामुळे जास्त काजळी अशी येते किंवा काळा धूर असा येतो, तर त्याच्यासाठी आपण इथे व्यवस्थित छान चांगल्या क्वालिटीचा असा आपण कापूस घ्यायचा आहे आणि तो छान असा हातानं वळून घ्यायचा आहे। म्हणजे खूप जास्त घट्ट पण नाही की तो म्हणजे पेटलाच जाणार नाही असा पण नाही, किंवा खूप जास्त असा लूज पण नाही ठेवायचा, मध्यम असा छान 1.25 हात असा आपल्याला कापूस घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या कोपरापासून थोडासा लांब असेल या पद्धतीनं। आता 1.25 हातच का घ्यायचा तर असं नाहीये, पण आपल्याला नवरात्रीमध्ये 9 दिवस हा ठेवायचा आहे, तर त्याच्यासाठी तो लांबच असावा इतकंच। तर ते आणि आपण कधीही सिंगल वात लावत नाही, आपण डबल वात घेऊनच ती कापूस पिळून घ्यायचा आहे आणि मग त्याची वात तयार करायची आहे या पद्धतीनं। तर आता नवरात्रीमध्ये जो आपण अखंड दिवा ठेवतो तर त्याला म्हणजे जे अष्टदल कमल असतं तर त्याचं आसन दिलं जातं। जर तुम्हाला अष्टदल कमल काढता येत नसेल तर इथे तुम्ही स्वस्तिक सुद्धा काढू शकता, पण एकदम सोपं आहे, तर तेही मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते। आता कुणी हळदी कुंकवाने काढतं, कुणी धान्यानं काढतं म्हणजे तांदळानं काढतं, किंवा कुणी फक्त कुंकवाने काढतं, या पद्धतीनं अष्टदल कमळ काढलं जातं, किंवा कुणी फुलांनी पण काढतं। तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते, किंवा तुमच्या जिथे देवघरात जशी जागा असेल, जर भरपूर जागा असेल तर तुम्ही धान्याचा पण वापर करू शकता। आता जास्त जागा नसेल तर अशी एखादी प्लेट घेऊन त्याच्यावरती तुम्ही कुंकवाने असं अष्टदल काढू शकता। अष्टदल म्हणजे 8 पाकळ्यांचं फुल असं म्हणतात त्याला। आता त्याच्यावरती मग परत तुम्ही तांदळाचं आसन द्यायचं आहे त्याला, तर इथे 9 तांदूळ तुम्ही घेतले तरी, किंवा थोडेसे तांदूळ घेऊन त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून ते अष्टदल कमळ आपल्याला तयार करायचं आहे। आता जर इथे मी जसं काढतेय धान्याने किंवा तांदळाने, जर तुमच्या इथे छान असा घट बसवल्यानंतर तुम्हाला जर सिंगल एकाच चौरंगावरती पूर्ण अष्टदल कमल काढून तुम्हाला समजा घट बसवायचे नाही, फक्त अखंड दिवा लावायचा आहे, तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता आणि एकदम सोपं आहे। तुम्ही या पद्धतीने अष्टदल कमल काढा, खूप छान दिसतं। आता इथे तुम्ही तांदूळ रंगवून म्हणजे लाल करून सुद्धा तुम्ही इथे तांदूळ लाल किंवा हिरवे करून सुद्धा तुम्ही तांदूळ इथे वापरू शकता कलरचे, त्याच्यानं पण छान दिसतं। जर तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही तसंही करू शकता। तर या पद्धतीने आपल्याला 8 पाकळ्यांचा अष्टदल कमल काढायचा आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे बघा, आणि छान असं त्याला धान्य आहे ते पसरलं जातं, त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं छान कोरीव असं काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही अष्टदल कमळ काढू शकता।
आता अष्टदल कमळाचं तर झालं, इथे समोर बघून या पद्धतीनं तुम्ही छान असं अष्टदल कमळ काढू शकता। आता राहिलं आपला दिव्याचं, तर जर तुमचा दिव्याचा कोणता दिवा घ्यायचा असं जर तुमचा प्रश्न असेल तर मग इथे तुम्ही धातूचा, मातीचा, दगडाचा किंवा अजून कोणताही असला तरी सुद्धा तो दिवा तुम्ही घेऊ शकता। फक्त याची काळजी घ्या की तो दिवा खोलगट असावा, मोठा असावा, त्याच्यामध्ये भरपूर असं तेल किंवा तूप असं बसेल, कारण तो आपल्याला नवरात्रीत 9 दिवस ठेवायचा आहे। या पद्धतीचा मग तुम्ही पितळेचा घ्या किंवा समई घ्या किंवा नंदादीप घ्या, असं तरी सुद्धा चालू शकतं। आता त्या दिव्याला जर तुम्हाला रक्षासूत्राची वात घालायची असेल तर फक्त ती चांगल्या क्वालिटीची असावी, नाहीतर मग त्याचा काळा धूर असा निघतो आणि मग ते अजिबात चांगलं वाटत नाही। त्यापेक्षा कारण कापूसच योग्य राहील, पण आता कापूस पण चांगल्या क्वालिटीचे मिळत नाहीत बाजारात, तर ते व्यवस्थित बघून घ्या की कापसाची पण चांगली क्वालिटी पाहिजे या पद्धतीनं, तर ते असावं। कारण मग काय होतं, नंतर कापूस असेल किंवा रक्षासूत्र असेल तर त्या दिव्याची वात अशी चरचर चरचर आवाज येतो त्याचा, बघा तुम्ही। आणि दिवा घेताना मोठाच घ्या, कारण छोटा असेल आणि त्याच्यामध्ये तेल जास्त टाकलं तर त्याचे ओघळ पण खाली येतात आणि मग आपण जी पूजा मांडलेली असते किंवा त्याच्यावरती जो आपण लाल कपडा किंवा जो काही कपडा देवाचा ठेवलेला असतो, देवाचं वस्त्र ठेवलेलं असतं असं अंतरायचं, तर ते पण खराब होऊ शकतं, मग ते चांगलं वाटत नाही। आता इथे तेल बघा तुम्ही कोणतं वापरायचं आहे, तर इथे तुम्ही तिळाचं तेल सुद्धा वापरू शकता अखंड दिव्यासाठी। जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर, जर तूप वापरायचं असेल तर तुम्ही इथे तूप सुद्धा वापरू शकता, काही हरकत नाही। पण मग इथे तुम्ही फक्त कडू असेल ते तेल वापरू नका, किंवा घरचं घाण्याचं तेल असतं तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, फक्त ते वापरलेलं नसावं एवढी काळजी तुम्ही नक्कीच घ्या। पण मी तर सांगेल तुम्ही इथे तेलच वापरा, कारण मग वातावरणात गारवा आहे, थंडीचं वातावरण असतं आणि त्याच्यामुळे तूप आहे ते घट्ट होऊ शकतं, गोठलं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे दिव्याला शांत व्हायचा चान्स असतो। तर त्याच्यासाठी मग इथे तेलच म्हणजे एकदम बरं राहतं। पण जर तुम्ही या पद्धतीचा अखंड दिवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही तूप वापरू शकता, कारण त्याच्यामध्ये जी तांब्याची तार आहे त्याच्यामुळे ती तापते आणि मग काही असलं, तूप घट्ट जरी असलं तरी सुद्धा ते पातळ होऊन विजलं जातं। तर या पद्धतीचा तुम्ही अखंड दिवा तुमच्याकडे असेल तर नक्कीच त्याचा वापर करा। तर बघा आता हे पण एक सिंगल वात नाहीये बरं का, भरपूर वाती आहे त्याच्यामध्ये, आणि या पद्धतीचा दिवा, आणि याची हे पण आहे बघा, व्यवस्थित अशी चावी पण आहे त्याला, त्याच्यामुळे काहीही असं त्याला काही विझायचा चान्स नसतो। पण आता सगळ्यांकडेच असे दिवे अजिबात नसतात, कोणाला मातीचा वापरायचा असतो, कोणाला दगडाचा वापरायचा असतो, तर कोणाला कशा पद्धतीचा वापरायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला ही सगळी माहिती सांगते। तर या पद्धतीचा तुम्ही दिवा घ्या। आता दिव्याच्या वातीचं तोंड आहे ते कुठं असायला पाहिजे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो, कारण दिशा आपण बघतो, पण मग फक्त दिशांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मग फक्त दक्षिणेकडे तोंड न होता बाकी तुम्ही कुठेही कुठल्याही दिशेला तुम्ही दिव्याचं तोंड करू शकता। परंतु मग आपण जिथे घट मांडतो किंवा देवपूजेच्या इथे तुम्ही घट मांडला असेल तर घटाकडे तोंड करून दिव्याचं तोंड असावं, एवढंच फक्त साधं सोपं आहे। तर या पद्धतीनं तुम्ही दिवा लावा, आणि तो पण दिवा थोडासा घट आहे किंवा एक बाजूला आपण घट ठेवतो, एक बाजूला आपण मंगल कलश ठेवतो, तर त्याच्या मधोमध किंवा घटाच्या समोर असावा, कारण घटाला थोडीशी उष्णता पण मिळेल त्याची, आणि जे घटातला जो मातीचा तांब्या असतो तर त्याचं पाणी पाझरतं, त्याच्यामुळे त्या आपल्या घटाला जे येतं धान्य उगवून येतं तर त्याला पाणी मिळतं आणि त्याच्यामुळे ते छान उगवलं जातं, आणि जी दिव्याची उष्णता आहे तर त्याच्यामुळे थोडी उष्णता मिळून त्याला आणखीन लवकर अंकुर फुटतात। तर हे पण एक सायंटिफिकली पण कारण असं आहे। तर त्याच्यासाठी घटापासून थोड्या जवळ, पण जास्त पण जवळ अंतरावरती नको ठेवायला, कारण मग परत ते धान्य उगवून येतं आणि नंतर मग त्याला असं प्रॉब्लेम नको, किंवा कुठेही ती आग अशी किंवा ती वात लागू नये याची मात्र नक्की काळजी घ्या। परंतु आता बघा, हवेनं किंवा काय असा दिवा विजला जाऊ नये म्हणून तुम्ही साधा तुमच्याकडे कुठलाही दिवा असला तरी बाजारात या पद्धतीची काच पण मिळते, तर या अशा पद्धतीच्या काचेचा वापर करून सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता, त्याच्यामुळे तो अजिबातच विजला जाणार नाही। आता एवढं सगळं करून तरी सुद्धा जर तुमचा दिवा शांत झालाच, बाय चान्स काहीच झालं नाही आणि तुमच्या मनात आपल्या असतंच शंका कुशंका येतातच, तर कोणतीही मनात शंका न घेता तर इथे तुम्ही परत दिवा प्रज्वलित करायचा आहे, किंवा दिव्याची काजळी काढताना जर दिवा शांत झाला तर तुम्ही काजळी काढायच्या अगोदर एक छोटा दुसरा दिवा साधा लावून ठेवा आणि त्याच्यानंतरच काजळी तुम्ही इथे दिव्याची काढा। आता तुम्ही म्हणाला आमच्याकडून काहीच झालं नाही आणि दिवा विजला गेला, तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने दिव्याची माफी मागायची आहे, दिव्याची माफी मागायची आहे, आणि मनात कोणतीही शंका न ठेवता, किंवा मग तुम्ही 108 वेळा 999 मंत्राचा जप सुद्धा इथे करू शकता, क्षमा अर्चना देवीला करू शकता।
बस मनात काही आणायचं नाही एवढंच. आणि आता इथे समजा आपण 9 दिवस दिवा ठेवणार आहे. आता ही वातीमुळे बघा त्याला काजळी येते. आता दिव्याला जर काजळी आलीच तर ती कशी काढायची, तर इथे बघा आपलं कानकोरणं असतं पण ते न वापरलेलं, त्याला चिमटा असतो बघा, तर ते नवीनच कानकोरणं तुम्ही आणून ठेवा. जर तुमच्या दिव्याला जर काजळी आणि येते तर ती वात थोडी मोठी करायची आणि त्या चिमट्यानं दुसरा दिवा लावून ठेवा. हवं तर जर शांत झालास तर दुसरा दिवा लावून ठेवा आणि ती काजळी त्या चिमट्यानं काढायची आहे. आता चिमट्यानं किंवा तुमच्याकडे बघा इयरबड्स असतात ते कानामधले, त्याला समोर पुढे तोंडाला कापूस असतो, तर ते असेल त्याच्यानं पण छानपैकी आपली काजळी काढता येते दिव्यातली. तर या पद्धतीनं सुद्धा तुम्ही काजळी काढू शकता. तर हे एक आहे कारण. आता पूर्वी बघा जिथं अखंड दिवा किंवा घट बसवले जायचे तर त्या ठिकाणी आडवे असे पडदे सुद्धा लावले जायचे का, ज्याच्यामुळे हवा लागू नये. कारण पूर्वी काच वगैरे या पद्धतीचं असं काही नव्हतं, तर त्याच्यासाठी आडवे पडदे असे ते टाकले जायचे. तर जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही पडदा टाका, फक्त तो दिव्यापासून थोडंसं अंतरावरती असावा. किंवा जर खिडकीच्या इथे जर तुम्ही घट बसवले असाल तर खिडकी थोडीफारच उघडी ठेवून, कारण मग तो दिवा विझला नाही पाहिजे किंवा फॅनची हवा जास्त दिव्याला लागली नाही पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या. किंवा घरात लहान बाळ असेल तर त्याच्यापासून पण त्याला अजिबात त्या देवघरामध्ये किंवा घटाच्या इथे अजिबात तुम्ही एकटं सोडू नका. तुम्ही जर देवपूजेला त्यांना घेऊन गेले तर त्यांना सोबतच घेऊन या. तर ही पण एक काळजी घ्या. किंवा घरामध्ये कुत्री मांजरे अशी पाळली असतील तर त्यांना तेलाचे पदार्थ आवडतात तर त्यांना पण त्यापासून लांब ठेवा. म्हणजे आपण काळजी घ्यायची आणि त्यातूनही जर काही झालं तर मनात शंका आणायची नाही. पण शक्यतो आपण 9 दिवस आपल्याला अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे तर तेवढी आपण काळजी नक्कीच घेऊ शकतो. तर म्हणून तुम्हाला एक आठवण म्हणून मी हे सांगते. आता नवरात्री मधला अखंड दिव्याला बघा भरपूर असं महत्व आहे. तर तो दिवा म्हणजे साक्षात आपली कुलदेवी आपण समजतो किंवा संपूर्ण पूजेचा आत्मा प्राण ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे अखंड दिवा. किंवा मंगल कलशामध्ये सुद्धा आपण देवीचे स्वरूप बघतो. तर या दिव्याच्या ज्योतीद्वारे जी काही प्रार्थना आपण करतो किंवा घरातला जी काही घरातली प्रगती आहे, सुख शांती आहे तर ती वाढावी किंवा घरामध्ये प्रसन्नता यावी याच्यासाठी आपण हा अखंड दिवा ठेवतो, असा त्याचा अर्थ आहे. त्यासाठी आपण आणखीन काही गोष्टी करू शकतो. त्याच्यामुळे आणखीन घरातली पॉझिटिव्हिटी आहे, घरातली जी प्रसन्नता आहे, घरातली जी वातावरण एकदम शांत छान असं प्रसन्न असं वातावरण होण्यासाठी सुद्धा आपण त्या अखंड दिव्यामध्ये काय काय अशा वस्तू सुद्धा टाकल्या जातात. म्हणजे त्याच्यामुळे पवित्रता किंवा शुद्धत्व त्या दिव्याला मिळावं किंवा तो अखंड चालावा त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी टाकल्या जातात. तर त्या मी तुम्हाला सांगते. म्हणजे लवंग असेल, कापूर असेल, केशर असेल, तुळशीचे पान असेल किंवा अक्षदा असेल, हे सुद्धा त्या दिव्यामध्ये सुरुवातीला टाकलं जातं. त्याच्यामुळे सुगंध आणि पवित्रता किंवा नकारात्मकता दूर होण्यासाठी याचा फायदा होतो किंवा अशी याला मान्यता आहे. तर या पद्धतीनं म्हणजेच अखंड दिवा हा केवळ दिवा नसून तो घरातील सुख शांती समृद्धी आरोग्य आणि देवीचे आशीर्वाद कायम ठेवणारा पवित्र दीपस्तंभ आहे असं मानलं जातं. म्हणून नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावतो. हा दिवा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय मानला जातो. आणि हा दिवा लावताना पहिल्या दिवशी एक प्रार्थना म्हणायची आहे आपल्याला. म्हणजे आपण घटस्थापना करतो किंवा कलश मंगल कलश ठेवतो त्यावेळेस आपण हा अखंड दिवा लावताना आपल्याला एक प्रार्थना करायची आहे. मी ती तुम्हाला म्हणून दाखवते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या रे दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यान्रात दिवा लावला देवांपाशी उजेड पडला विष्णूंपाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवदेवतांपाशी. एक लक्ष्मी बैसक बाजे माझे घर तुला साजे घरात लिडा पिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सर्वांना सुख शांती समाधान चांगले आरोग्य लाभू दे. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम संध्या दीपम नमोस्तुते. अशा पद्धतीने आपल्याला ही प्रार्थना म्हणायची आहे.
तर संपूर्ण माहिती म्हणजे अखंड दिवा कसा लावायची त्याबद्दलची थोडक्यात संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर जरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा अखंड दिव्याबद्दलची माहिती तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा। तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।